तात्काळ भरती आयुर्वेदिक कंपनींसाठी मार्केटिंग स्टाफ। शासन मान्यताप्राप्त आयुर्वेदिक कंपनीसाठी धुळे, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, शिरपूर, शिंदखेडा, साक्री या तालुक्यांमध्ये मार्केटिंगसाठी मुले आवश्यक। पद मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह। पात्रता 10वी-12वी पास किंवा नापास। अनुभव आवश्यक नाही, फ्रेशर्स चालतील। वय 18 वर्षांवरील। कामाचे स्वरूप आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केटिंग। पगार मुलाखतीनंतर ठरवण्यात येईल। संपर्क 95 275 51 556, 94 222 60 699। मर्यादित जागा। इच्छुक उमेदवारांसाठी तात्काळ संपर्क साधावा। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। आजच्या ठळक बातम्या। महापालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल 8 ते 10 दिवसांनी भरली कृषी उत्पन्न बाजार समिती। भाज्यांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 8 ते 10 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती। बाजार समितीत मतमोजणी आयोजित करण्यात आली होती, यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती। मात्र निवडणुकीनंतर आज मंगळवारी बाजार समिती व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या तसेच ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळाले। बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून भाज्यांचे भाव देखील थंडीमुळे वाढल्याचे यावेळी सांगण्यात आले। टोमॅटोचे कॅरेट 250 ते 300 रुपये भरून 600 ते 700 रुपयांवर गेले असून इतर पालेभाज्यांचे देखील भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। पुढील काही दिवस भाज्यांचे भाव स्थिर राहणार असल्याची माहिती आडत दुकानदार यांनी दिली आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देस्ते, धुळे। मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी। गेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर 8 ते 10 दिवसानंतर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपालाचा बाजार आता गजबजला असून या ठिकाणी बऱ्या पद्धतीने या सर्वसामान्य गिरायकांची वाढ झालेली आहे आणि जे काही छोटे किरकोळ व्यापारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर माल घेत आहेत। जे काही 7-8 दिवसापासून मंदी या मार्केटात आलेली होती त्याच्यात आता थोडी आज तेजी झालेली आपल्याला दिसत आहे। अनेक पालेभाज्यांचे भाव वाढलेले आहेत। टमाट्याचं कॅरेट 250-300 रुपये जात होतं ते 600 रुपयापर्यंत आज विकलं गेलेलं आहे। तसेच कोथिंबीरचा भाव वाढला आहे। कांद्याची पात, वांगे सर्व या ठिकाणी भाव वाढलेले आहेत आणि अशीच परिस्थिती जोपर्यंत थंडी आहे फेब्रुवारीपर्यंत तर भाजीपाल्याचे रेट असेच टिकून राहतील किंवा याहीपेक्षा वाढण्याची दाट शक्यता आहे आणि भाव वाढले त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होतो। शेतकरीसुद्धा समाधानी आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।